हे सगळे निर्णय प्रक्रिया आमचे नेते मान्य देवेंद्रजी त्या संदर्भात घेणार आहे. आता अधिवेशन परवा सुरू होतं आहे म्हणून मी आज त्यासाठी अधिवेशनाला आलो आहे आणि आता उद्या शपथविधी होणार आहे. अजून पक्षाकडून काही सूचना नाही आहेत, पण मला वाटतं सूचना लवकर येतील अशी अपेक्षा नाही. असं आहे की माझ्याकडे ती कल्पना नाही, कारण आम्हाला ते सांगितलं गेलं की तुम्हाला सूचना मिळणार आहेत. आता पण आम्ही अधिवेशना दृष्टीने हजर राहण्याकरताच आम्ही आलो. खरं आल्या सूचना तर आम्ही आपल्याला कळू नाही. विरोधकांचीच घाई आमच्यामध्ये येण्याची, म्हणून त्यांचा तो लवकर आग्रह आहे की एकतर आम्हाला घ्या आणि मंत्रिमंडळ करा, असं उद्या असलं पाहिजे. विरोधकांचा जनाधार संपलेला आहे दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या दुर्दैवानं त्यांना जनाधार राहिला नाही. लोकसभेच्या खोट्या नॅरेटिव्हवर त्यांना असं वाटलं पुन्हा विधानसभेला आम्हाला बहुमत मिळेल, पण जनतेने त्यांचं खरं रूप ओळखलेलं आहे आणि आता विरोधकांना कायमस्वरूपी घरी बसवण्याचा जनाधार या निवडणुकीत जनतेने दिलेला आहे.